बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। दिल्ली पोलिसांची आज पत्रकार परिषद होणार आहे। आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद पार पडेल। जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद महत्त्वाची ठरणार आहे। दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद असणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये काय महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मनसेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर आलेली आहे। मुंबईतील 36 विभागांची राज ठाकरेंनी बैठक घेतली आहे। उद्या होणारा तिरंगा मोर्चा शांततेत झाला पाहिजे। मोर्चामध्ये प्रत्येकानं तिरंगा झेंडा घेऊन येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्या आंदोलनामध्ये घुसखोरी करणाऱ्याला धडा शिकवायचा असं देखील बैठकीत राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे। आपले प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत थेट फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। स्नेहा, आपण पाहतोय मनसेची बैठक पार पडलेली आहे। 36 विभागांची बैठक पार पडली आहे। उद्या तिरंगा मोर्चा पार पडणार आहे आणि तो शांततेत झाला पाहिजे असं बैठकीत सांगितलेलं आहे। काय अधिकची माहिती? ठाकरे पत्रकार परिषद घेऊन तिरंगा मोर्चा संदर्भातली माहिती दिलेली होती। त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं की हा तिरंगा मोर्चा जो आहे तो शिवतीर्थ इथून सुरू होऊन सिद्धिविनायक पर्यंत असणार आहे आणि या तिरंगा मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारचा झेंडा नसेल, तसंच कोणत्याही पक्ष याच्यामध्ये ठराविक पक्ष समावेश नसेल, तर सर्व विद्यार्थी त्यांचे पालक यांनी देखील त्या मोर्चामध्ये सहभाग घ्यावा अशा प्रकारचे आवाहन या दोन्ही ठाकरे बंधूंमुळे करण्यात आलेले होते। त्याच अनुषंगाने आज जर पाहिलं तर आज राज ठाकरे यांनी बैठक बोलवलेली होती। मुंबईतील एकूण 36 विभागाची ही बैठक बोलवण्यात आलेली होती। उद्या जो मोर्चा होणार आहे तिरंगा मोर्चा, याच संदर्भातल्या चर्चेसाठीची ही बैठक होती। या बैठकीमध्ये पदाधिकारी असतील, मनसेचे नेते असतील, हे उपस्थित होते आणि उद्या होणारा जो मोर्चा आहे तो शांततेत झाला पाहिजे असे आवाहन करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी ही जी बैठक होती। यामध्ये प्रत्येकाने तिरंगा झेंडा घेऊन हाती तिरंगा झेंडा घेऊन या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी देखील सांगण्यात आलेलं आहे। तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधा आणि तिरंगा मोर्चाचं महत्त्व पटवा असं देखील राज ठाकरे यांच्याकडून निर्देश देण्यात आलेले आहेत। तसंच तिरंगा मोर्चात अधिकाधिक सहभागासाठी पालकांपर्यंत पोहोचण्याच्या राज ठाकरे यांच्या सूचना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर देण्यात आलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे तुम्ही उभं राहा, कोणत्याही गैरप्रकार या ठिकाणी होऊ नये। कारण दिल्लीमध्ये ज्या प्रकारे विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज होत होता, तसं विद्यार्थ्यांकडून देखील काही प्रमाणात काही लाठीचार्ज करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं म्हटलं जात होतं, तसे आरोप देखील करण्यात होते। तर त्या अनुषंगाने कोणताही उद्याच्या मोर्चामध्ये गैरप्रकार होऊ नये या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी आता खबरदारी घ्यायला हवे अशा अनुषंगाने निर्देश राज ठाकरे यांनी दिलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत ही बैठक उद्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात होती। निश्चितच धन्यवाद स्नेहा, तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।